बारामतीमधील महात्मा फुले चौक येथे काल डंपरच्या चाकाखाली दुचाकी जाऊन वडिलांसह 2 चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलींचे जे आजोबा आहेत यांचा देखील आज त्या दचक्याने सकाळी हृदयविकारच्या झटक्याने निधन झालेलं आहे। त्यामुळे बारामती असेल किंवा इंदापूरमध्ये असेल मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली होती। त्यामुळे साहजिकच नागरिक संतप्त झाले आणि नागरिकांनी बारामतीमधील जो महात्मा फुले चौक आहे ते ठिय्या आंदोलन केले आणि या ठिय्या आंदोलनमध्ये ज्या ठिकाणी गतिरोधकची आवश्यकता आहे किंवा रहदारीच्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नियुक्त असावा अशा मागण्या केल्या तरच आम्ही ठिय्या आंदोलन करू असा पवित्रा घेतला होता। साहजिकच प्रशासन देखील प्रशासनाच्या वतीने ज्या अधिकारी आहेत या चौकामध्ये दाखल झाले आणि ज्या नागरिकांच्या मागण्या आहेत गतिरोधक लवकरात लवकर बसवावा आणि रहदारीच्या ठिकाणी पोलीस नियुक्त करावा ह्या मागण्या प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आल्या। खऱ्या अर्थाने जो महात्मा फुले चौक आहे येथे गतिरोधक बसवण्याचं काम देखील चालू झालेलं आहे। सकाळी मोठ्या प्रमाणात बारामतीमधील नागरिकांनी संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर हे काम सुरू देखील करण्यात आलेलं आहे। परंतु सद्यस्थितीत बारामतीमधील जे अनेक शहराच्या ठिकाणी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याचं किंवा रहदारीच्या ठिकाणी पोलीस नियुक्त करण्याचं मागण्या देखील प्रशासनाच्या वतीने मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। असे जे ठिय्या आंदोलनात नागरिक बसले होते संतप्त झाले होते यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत। परंतु जो काल वडिलांसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा दचका घेऊन आजोबांचा देखील सकाळी हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता। साहजिकच बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात यामुळे शोककळा पसरलेला आहे आणि नागरिकांमध्ये सद्यस्थितीत तरी हळहळ पाहण्यास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।